मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी सांगत असते की मी खरंच बाळाला नाही पळवलं. मुली मी का किडनॅप करू छोट्या बाळाला, असं म्हणून ती आता अगदी तिला पटवूनच देण्याचा प्रयत्न करते. परंतु आता तिच्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. त्यावेळी अमोली विचारते, मग मला सांग, त्या किडनॅपरने बाळाला किडनॅप केलं होतं, त्या किडनॅपरने तुझ्याकडे काय डिमांड केली? मग तुझ्याकडे पैसे मागितले, दागिने मागितले की अजून काय मागितलं? अगं बोल ना, आता बोल, असं म्हणून आता भूमीला ती सारखं विचारते. तेव्हा भूमी तर एकदम संभ्रमात पडते. तिला काय बोलावं सुचत नाही, कारण त्याने असं काहीच मागितलेलं नसतं. त्यावेळी आता अमोली म्हणते, अगं बोल ना, आता उत्तर दे, काय झालं, सुचत नाही का तुला? मग आता लगेचच भूमी सांगू लागते की त्याने मला असं फोनवर सांगितलं की तुमचं बाळ आमच्याकडे आहे, तुम्ही समोर या आणि मग समोरासमोर काय ती डील करू म्हणून, आणि म्हणूनच मी इकडे आले. अरे आकाश. तेव्हा सर्वजण आता भूमीकडे पाहू लागतात. त्यानंतर आता लगेचच अमोली बोलते, काय ग, किती खोटं बोलणार आहेस ग तू अजून? अगं बरं झालं मी तुला फॉलो करत इथे आले आणि अर्ध्या रस्त्यातनं या दोघांनाही बोलवून घेतलं. मग आता भूमी सांगते, अगं नाही अमोली, मी का खोटं बोलू, मी खरं बोलते. या माणसाचा मला फोन आला होता अमोली, असं म्हणून भूमी तो फोन नंबर लगेच दाखवते आकाशला. जेव्हा ती तो नंबर दाखवते ना, तेव्हा आकाश म्हणतो, थांब 1 मिनिट, मी कॉल करतो हा. तेव्हा त्याने जेव्हा नंबर आता डायल केलेला असतो तर तो नंबरच आता इनव्हॅलिड असतो. त्यामुळे सर्वजण पुन्हा भूमीकडे संशयित नजरेने पाहतात. तेव्हा भूमीला तर आता मोठा धक्काच बसतो. तिला आता एका क्षणात समजतं की मला ना कुणीतरी आता ट्रॅपमध्ये अडकवतंय. मग आता आकाश जेव्हा भूमीकडे पाहू लागतो तेव्हा भूमी म्हणते, आकाश प्लीज, अरे मला खरंच या नंबरवरनं फोन आला होता, मी असं खोटं का बोलू? तेव्हा खोटा नंबर आहे ना हा, असं अमोली विचारते. अगं हा सगळा तुझाच प्लॅन होता ना भूमी, आणि तुला माझं बाळ माझ्यापासनं असं हिरावूनच घ्यायचं होतं ना. तो आपण हिच्यावर वारंवार दया दाखवली, आपण हिच्यावर दया करत राहिलो, पण नाही, जितक्या वेळेला आपण हिच्यावर विश्वास ठेवतो ना तितक्या वेळेला हिने फक्त आपला आणि आपला विश्वासघात केलाय, असा आता अमोली भूमीवर आरोप करते. तेव्हा भूमीला आता खूपच वाईट वाटतं. त्यानंतर लगेचच आता अमोली म्हणते, पण नाही, आता बस झालं, आता सगळं काही खूप झालं, आता यापुढे तू माझ्या मनीला भेटायचं नाहीस. हे ऐकून आता भूमी आकाशला खूपच मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता अमोली अजून एक पुढचा निर्णय सांगते की तुमचा आणि आमचा संबंध कायमचा संपला. तेव्हा भूमी आणि आकाश एकमेकांकडे पाहतच राहतात. भूमीला तर घामच फुटतो. एवढा टोकाचा निर्णय का घेते, कशासाठी घेते? मग आता रागिनी ही दाराच्या फटीतून सगळा काही प्रकार पाहत असते आणि गालातच हसते. मग आता ती मनातच म्हणते, शेवटी मी यशस्वी झालेच आणि भूमीचं बाळ भूमीपासून तोडलंच. आता सगळं काही बॅक टू स्क्वेअर आलं. आता भूमीचा आत्मविश्वास तुटणार आणि भूमी सुद्धा अगदी तुटून जाणार, या विचाराने मात्र रागिनी आता हसते. इकडे आता लगेचच भूमी अमोलीला समजवण्याचा प्रयत्न करते की प्लीज तू असा निर्णय घेऊ नकोस, अगं प्लीज असं करू नकोस ना गं, टोकाचा निर्णय घेतेस पण प्लीज तू एवढा टोकाचा निर्णय घेतेस, पण मी बाळ किडनॅप खरंच केलं नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा अमोली आता विचारते, कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर, सांग ना मला, कसा ठेवायचा विश्वास? मग आता लगेचच हिच्याबरोबर आपला कोणताही संबंध ठेवायचं नाही आहे असं अमोली पारितोषला म्हणते, कारण आता आपल्याला अजिबातच यांच्याबरोबर कोणताही कॉन्टॅक्ट, त्याचबरोबर कॉल्स, मेसेजेस काहीही करायचे नाही, कुठूनही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही, अगोदर पारितोष सांग तू भूमीला. मग तर आता भूमीलाच खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी पुढे आता लगेचच अमोली म्हणते की माझ्या मणी माऊला तू भेटायचं नाही आणि तिच्यापासून तू कायमच लांब राहायचं, समजलं? आता असं ऐकल्यानंतर तर भूमी हादरते. मग आता पारितोष अजून एक संधी देत असतो आणि म्हणतो की प्लीज अमोली, एवढा टोकाचा आपण निर्णय घ्यायला नको, आपण शांतपणे बसून या सगळ्या गोष्टीवर विचार करू, बोलू ना. मग आता अमोली म्हणते, नाही हा, नाही पारितोष, मी आता नाही राहणार शांत, कारण खूपदा संधी दिली आहे हिला, आता माझा निर्णय झालाय पारितोष. तेव्हा पारितोष म्हणतो, अगं मणिमाऊ सापडली आहे ना पण आपली आपल्याला, मग आता कायमचं आपण तिला गमावेपर्यंत वाट बघत बसायची का नुसती, असं आता लगेचच अमोली विचारते. आणि हिचे हेच खेळ सहन करत राहायचे का? तेव्हा रागिनी मात्र आता हसत असते, कारण अमोलीचा अजिबातच भूमीवर विश्वास राहिलेला नसतो, म्हणून
तर पारितोष अमोलीला म्हणतो प्लीज तसं नाही आहे, आपण जरा शांतपणे बसून बोलू. त्यानंतर अमोली आता खूपच टोकाचा निर्णय घेते की एकतर पारितोषकडे 2 ऑप्शन आहेत, त्यातला एक पर्याय तर तुला निवडावाच लागेल. एक म्हणजे तू हिच्याशी संबंध तोड किंवा मी तुझ्याशी संबंध कायमचे तोडून टाकते. आता असं अमोलीचं बोलणं ऐकल्यानंतर पारितोषला मात्र मोठा धक्काच बसतो, त्याचबरोबर आकाश आणि भूमीला सुद्धा. मग आता पारितोष काय बोलतीये अमोली, तुला समजतं का काही? त्यावेळी आकाश म्हणतो 1 मिनिट, हे बघ अमोली प्लीज असं काही बोलू नकोस, प्लीज ऐक माझं तू. आणि आमच्यामुळे उगीच तुमच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम्स नको आहेत. तुझी हीच इच्छा आहे ना की यापुढे बाळाला भूमीने कधीच भेटायचं नाही, बघायचं नाही, ती नाही येणार कधीच, हा माझा शब्द आहे तुला, असं आता आकाश सांगतो. तेव्हा भूमीलाच मोठा धक्का बसतो आणि ती आता म्हणते आकाश. मग आकाश म्हणतो की भूमी थांब प्लीज. मग आता लगेचच आकाश म्हणतो तुम्ही दोघे आनंदात आणि एकत्र राहा, या सगळ्यामध्ये उगीच बाळाची ना फरफट नकोच. तेव्हा आता रागिणीला खूपच आनंद होतो आणि ती आता हसत असते. त्यानंतर आता अमोली रागातच म्हणते चल पारितोष. तेव्हा पारितोष तेथे थांबतो तर अमोली बाळाला घेऊन तेथून जाते. तर भूमी आता तिच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करत म्हणते की अमोली अगं ऐक ना प्लीज प्लीज, मी नाही चोरलं ग बाळाला, नाही किडनॅप केलं ग बाळाला. तेव्हा आकाश लगेचच तिचा हात पकडतो, तिला अडवतो आणि भूमी शांत हो असं म्हणतो. तेव्हा पारितोषचाही आता नाईलाज होतो. मग आता पारितोष जायला निघतो. तेव्हा भूमी आता लगेचच त्याला म्हणते पारितोष अरे खरंच रे, मी नव्हतं केलं रे तुझ्या बाळाला किडनॅप, ऐक ना माझ्यावर विश्वास ठेव ना प्लीज प्लीज. पारितोष माझ्यावर विश्वास ठेव. परंतु आता पारितोषचाही नाईलाज झालेला असतो, त्याचा थोडा का होईना भूमीवर विश्वास असतो. परंतु आता अमोली म्हणालेली असते की मी तुझ्याबरोबर सर्व संबंध तोडून टाकेल, हे त्याला आठवत असतं आणि म्हणूनच तो आता भूमीला काहीही बोलत नाही. त्यानंतर आता पारितोष असा आवाज अमोली देते, त्यामुळे पारितोष आता लगेचच तेथून जातो. अमोली आता बाळाला घेऊन गेली म्हणून लगेचच रागिणी ही खूपच खुश होते आणि त्यांच्याकडे पाहत राहते आणि खूप हसत असते. तर इकडे आता भूमी आकाशला म्हणते प्लीज आकाश तू माझ्यावर विश्वास ठेव, मी नाही रे किडनॅप केलं बाळाला, असं म्हणून ती त्याला मिठी मारते. तर रागिणी आता हसतच मनातच म्हणत असते की भूमी मला जसं हवं होतं ना तसंच आणि सेम तसंच झालंय. आता तुझी ताकद असलेलं तुझं बाळ तुझ्यापासून हे कायमचं तुटलं आणि यामध्ये माझे 2 फायदे आहेत. एक तर तुला कधीच कळणार नाही की अमोली बरोबर असलेलं जे बाळ आहे ना ते तुझं आहे म्हणून, कारण आता तू त्याला भेटूच शकणार नाहीयेस. आणि दुसरं म्हणजे बाळाच्या या विरहामुळे मेंटली तू अजूनच डिस्टर्ब होशील आणि त्याचा ना मी माझ्या फायद्यासाठी वापर करून घेणारच, असं म्हणून रागिणीने आता तिचा प्लॅन अगदी सक्सेस केलेलाच असतो आणि ती हसतच आता घरी जाते. त्यानंतर भूमी आणि आकाशसुद्धा घरी येतात. तेव्हा भूमीला आता काहीच सुचत नसतं, एकदम गप्प असते. तेव्हा मनू तिला आता पाणी देते आणि पाणी प्यायला सांगते, पण आता भूमीचं लक्षच नसतं. तेव्हा तू शांत हो बरं, जास्त विचार करू नकोस ना ताई आता, असं मनू म्हणते. त्यानंतर आता मनूचं सुद्धा भूमी ऐकत नसते, त्यामुळे मनू म्हणते प्लीज ताई ऐक माझं आणि तू आता जरा पाणी घे. तेव्हा भूमी आता पाणी पिते. त्यानंतर आता लगेचच मनू म्हणते हे बघ जे झालंय ना ते झालंय, मला भाऊजींनी सगळं काही सांगितलंय, आता टेन्शन घेऊन काही उपयोग आहे का ताई, नाही ना, मग जरा तू शांत हो, असं म्हणून आता ती लगेचच आकाशला म्हणते पण अमोलीने ना जरा चुकीचंच केलं, असे संबंध तोडायला नको होते तिने, अहो थोडा तरी विश्वास ठेवायला हवा होता ना तिने ताईवर. आणि ताई तू सुद्धा, अगं तुला जेव्हा त्या किडनॅपरचा फोन आला तेव्हा आमच्यापैकी कुणाला तरी तू कळवायला हवं होतंस ना आणि कुणाला तरी सोबत घेऊन जायला हवं होतंस. तेव्हा आकाश म्हणतो मानसी जरा थांब, आपण नंतरच बोलू आता या विषयावर, आता जे काही घडलं आहे ना ते खूप आहे, ते भूमीला अगोदर पचवू दे. खूप मोठा शॉक बसलाय तिला. तेव्हा आता लगेचच मनू म्हणते की भाऊजी असं बोलल्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का, नाही अहो मला ना शॉकच बसलाय खरंच, अहो मला ना खूप प्रश्न पडतात, म्हणजे मला असं वाटतंय की कोणताही किडनॅपर कोणत्याही अपेक्षेने असा किडनॅप करत असतो, पण या किडनॅपरने ताईला फोन केला, तिकडे तिला बोलवून घेतलं आणि भेटल्यावरच त्याला काय हवंय ते सांगतो म्हणाला, पण ताई तिकडे पोहोचल्यावर तो नव्हताच तिकडे, तो निघून गेला, ते पण काहीच न घेता, आणि बाळाला असं एकटंच सोडून कसा गेला तो, मला तर समजतच नाहीये भाऊजी काही, कारण मला तर असं वाटतंय ना हा सगळा फक्त आणि फक्त एक ट्रॅप होता.
तेव्हा भूमी आता मनूकडे पाहतच राहते. त्यानंतर आता लगेचच मनू म्हणते ताईला तिकडे बोलवण्याचा आणि तिला अडकवण्याचा हा एक खूप मोठा ट्रॅप होता. पण कुणी केला असेल हा ट्रॅप आणि का केला असेल? आकाश आता लगेचच म्हणतो की बरोबर आहे, आम्ही मगापासून फक्त आणि फक्त याच गोष्टीचा विचार करतोय. त्यावेळी आता लगेचच मनू म्हणते भाऊजी की अजूनही कुणीतरी तुमच्या वाईटावर आहे. त्यावेळी आकाश म्हणतो आमच्या वाईटावर नक्की कोण आहे हे नाही माहीत मला, पण या सगळ्यामध्ये किती मोठं नुकसान झालंय. याच्या अगोदर दिवसातून 2 वेळा तरी भूमीला बाळाला भेटता येत होतं. तर आता लगेचच भूमी या सगळ्या गोष्टींचा विचार करते. तर दुसरीकडे आता बाळ हे खूप रडत असतं. तर आता अमोली त्याला खेळवत असते आणि थोडं थोडं दूधसुद्धा पाजत असते, परंतु ते पितच नसतं. त्यावेळी पारितोष विचारतो की पिली का ग ती थोडं दूध? त्यावेळी आता नाही असं अमोली म्हणते. तर इकडे आता आकाश मनू आणि भूमीला सांगतो या हक्काच्या लढाईमध्ये ना त्या बिचाऱ्या बाळाची नको फरफट व्हायला आणि बाळाची तब्येत उगीच खालवायला नको असं आता तो म्हणतो. त्यावेळी भूमी आता आकाशचा हात असा जोरातच घट्ट पकडून ठेवते. तर आता दुसरीकडे पारितोष हा लगेचच अमोलीला म्हणतो अगं आपल्याला क्लिअरली दिसतंय ना की मणिमाऊला भूक लागली आहे आणि तू भूमीशी सर्व तडकाफडकी संबंध तोडून आलीस, पण आता हिच्या भुकेचं काय काय करायचं पुढे सांग ना आता तू. तेव्हा आता लगेचच अमोली म्हणते ती काही जगातील एकमेव स्त्री नाही आहे की ती माझ्या बाळाला पाजू शकते दूध. अरे मी दुसऱ्या बाईची व्यवस्थासुद्धा केली आहे असं अमोली पटकन म्हणून जाते. तेव्हा पारितोषला धक्काच बसतो आणि तो विचारतो काय? तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर इकडे आता भूमी ही आकाशला म्हणते आकाश अरे मला असं का वाटतंय की बाळाला माझी गरज आहे, त्याला भूक लागली आहे आणि ते खूप रडतंय. अरे आता त्याला माझी गरज असेल ना, मला जायला हवं ना तिकडे. आता मी आता जाते हा आकाश असं म्हणून ती आता जायला निघते. तेव्हा आकाश लगेचच तिला थांबवतो आणि म्हणतो नाही भूमी तू नाही जाऊ शकत तिकडे, कारण अमोलीने आपल्याबरोबर असणारे संबंध तोडले आहेत, हे विसरून आपल्याला नाही चालणार आता. त्यावेळी आता भूमीला धक्काच बसतो, पण आता ती म्हणते कुणाच्या इगोपेक्षा इनसिक्युरिटीपेक्षा आपल्याला बाळ जास्त महत्त्वाचं नाही का आकाश? अरे ते केवढंसं छोटंसं आहे, त्याला सांगता सुद्धा येणार नाही की आई मला भूक लागली त्यामुळे मला जाऊ दे ना प्लीज आकाश, असा ती सारखा सारखा आता हट्टच धरते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी ऐक माझं प्लीज, हे बघ आपण नाही आहोत त्या बाळाचे आई बाबा, ते दोघे आहेत. ते काहीतरी डिसिजन घेतील, डॉक्टरांना फोन करतील, काहीतरी सोल्युशन काढतील, पण आपल्याला नाही जाता येणार खरंच. आणि मला हे सगळं काही अजून चिघळायला नको आहे. मला तुझ्यावर अजून कोणतेही आरोप नको आहेत आणि मला ते ऐकवत सुद्धा नाहीयेत. आणि ती जी अमोली आहे ना ती तर बोलायचं अजिबात थांबतच नाही. तर इकडे आता बाळ अजूनही रडत असतं. तर बाळाला बॉटलने दूध पाजत आता बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी पारितोष म्हणतो तुला कळत नाहीये का? अगं भूमीशिवाय कोण आता तिला दुसरं चांगल्या प्रकारे व्यवस्थित दूध पाजू शकणार आहे सांग बरं. बाई आणि भूमी यांच्यामध्ये काही फरक आहे की नाही? मी एवढी माया ती बाई करू शकणार आहे का कोणी? असं म्हणून आता पारितोष तिला जाब विचारतो. तेव्हा अमोलीला राग येतो आणि ती लगेचच म्हणते मुळात मुद्दा काय आहे पारितोष, तर फक्त दूध पाजण्याची फॉर्मॅलिटीज करायची आहे ना, मग त्यासाठी भूमीच कशाला कुणीही पाजू शकतं ना बाळाला दूध. आणि मुळात राहिला मुद्दा माया करण्याचा, तर भूमीने बाळावर माया करण्याची काहीही गरज नाहीये. मी आहे, मी करेल माझ्या बाळावर माया. बाळावर माया करण्याऐवजी ती आपलं बाळ हिरावून घेतीये, हे एवढं कळत नाहीये का पारितोष तुला? आणि पारितोष ही संधी तर मी अजिबातच तिला देणार नाही. मग आता लगेचच पारितोष जरा रागातच अमोलीकडे पाहतो, कारण ती काहीच ऐकून घेत नसते. इकडे आता लगेचच भूमी आकाशला म्हणत असते की अरे डॉक्टर वगैरे नंतर आकाश, पण आता सध्या या घडीला मला तिकडे जायला हवं, कारण मला जाणवतंय अरे की बाळ रडतंय म्हणून तिला गरज आहे माझी, त्यामुळे आकाश तू ऐक मी जाते आता. त्यावेळी आकाश रागातच म्हणतो नाही भूमी तू नाही जाऊ शकत तिकडे, मग आता मी तुला जाऊच देणार नाही असं तो म्हणतो. तेव्हा ती आता म्हणते की आकाश मी कितीही अपमान सहन करेल, मी तिकडे जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा भूमी आता ऐकतच नसते, ती बाळासाठी अगदी कासावीस झालेली असते. तेव्हा आता आकाश खूपच जोरात ओरडतो की भूमी बस झालं. त्यावेळी भूमी एकदमच गप्प राहते आणि तेथे बेडवर बसते आणि आकाशला मिठी मारते
आकाशला सुद्धा आता भूमीबद्दल खूप वाईट वाटत असतं. तर मनू आता खूप रडू लागते, कारण आपल्या ताईची अशी झालेली अवस्था तिला पाहावत नसते. त्यानंतर आता आकाश हा मानसीकडे पाहतो आणि तिला विचारतो, कसं सावरू मी आता सगळ्या गोष्टीतून. त्यावेळी आता मनूसुद्धा रडू लागते आणि तिलाही काही सुचत नाही करावं काय, कारण भूमीच्या चेहऱ्यावरील अश्रू आता कुणालाच पाहवत नसतात. काही वेळानंतर रात्री आता लगेचच राजाकाका हे विचारतात, काय रे आकाश, भूमी सावरली ना त्या प्रकरणातून? मग आता नाही ना अजून राजाकाका? अरे भूमीने नुसता ध्यासच घेतलाय की माझं पिल्लू, माझं बाळ, असं ते रडत असेल, त्याला भूक लागली असेल, असंच फक्त बोलतीये ती. तेव्हा आता राजाकाका सांगू लागतात, तूच या सर्व प्रकरणातून तिला सावरू शकतोस बाळा आता आकाश, कारण भूमीला सावरणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आकाश विचारतो, कसं सावरू सांगा ना तुम्ही. मग त्यावेळी आता राजाकाका म्हणतात, बाळा या सगळ्या परिस्थितीमध्ये ना खूप अवघड होऊन बसले आता, कारण नवीन प्रोजेक्टसुद्धा आता सुरू झाले आहेत. बाय द वे क्लायंटला 2 मेल पाठवायचे होते, ते पाठवले का, असं आता राजाकाका आकाशला विचारतात. पण आकाश आपल्याच विचारात असतो. तेवढ्यातच आता रागिनी तेथे येते आणि त्या दोघांकडे पाहू लागते. तर आकाश आता म्हणतो की नाही राजाकाका, माझ्याकडून विसरलं, या सगळ्या गडबडीत ना माझ्याकडून मेल पाठवायचंच विसरून गेलो मी. तेव्हा आता लगेचच राजाकाका म्हणू लागतात की सॉरी आकाश, पण अरे ज्याच्याकडून डिले होईल ना तो मेसेज उगीच नुकसान भरपाईसुद्धा द्यावी लागेल. हे सगळं काही आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा आपण लिहिलंय. अरे आजची डेडलाईन होती, असं डिले नाही परवडणार आकाश आपल्याला. तेव्हा आता आकाश म्हणतो, सॉरी हा राजाकाका, माझ्याकडून डिलेच झालं, जरा विसरलं मी ह्या सगळ्या गडबडीमध्ये, सॉरी, पण मी करतो ते काम. त्यावेळी राजाकाका म्हणतात की नको, तू नको काही करूस, तू आतमध्ये जा तिकडे, आणि माझ्याकडूनच जरा विसरलं, मी सांगायला हवं होतं अगोदर. हे काम आता अथर्वला सांगतो. त्याचबरोबर आपले 2 अजून नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे, त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टकडे तुलाच लक्ष द्यावं लागेल, आणि असा भूमीला सावरून कसं लक्ष द्यायचं तेच सांगतो, हे तूच ठरवायचंय आता बाळा. तेव्हा आकाश म्हणतो, आता मला भूमीला सांभाळावंच लागणार आहे, आणि तिला जर का नाही सावरलं ना तर त्याचे काय काय कॉम्प्लिकेशन्स होतील ना, हे मी नाही सांगू शकत, आणि भूमीच्या जीवाचं काहीतरी, असं म्हणून आता आकाशला एक वाईटच स्वप्न पडल्यासारखं वाटतं. तेव्हा राजाकाका आता म्हणतात की आकाश, असा विचार नाही करायचा. मग आता लगेचच आकाश म्हणतो, नाही रे राजाकाका, अरे तिची अवस्था खूप वाईट आहे, खूप नाजूक आहे, मला अजिबातच तिला गमवायचं नाही आहे. तेव्हा राजाकाका म्हणतात, आकाश असा अजिबात विचार करायचा नाही, सगळं काही देव व्यवस्थित करेल, ठीक करेल. आता याच्यातून मार्ग काढायला पाहिजे ते नक्की आहे, पण 4 बाजूने बिझनेस वाढला आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला जमत नाही. त्यानंतर आता रागिनी लगेचच त्या दोघांसमोर येते आणि म्हणते, चला चला पटकन जेवण करून घ्या, तो लॅपटॉप बंद करा अगोदर. तेव्हा राजाकाका रागातच आता रागिनीकडे पाहू लागतात. मग त्यानंतर आता आकाश लगेचच पुढे येतो आणि आत्याला म्हणतो की आत्या, मला एक म्हणायचं आहे की तू का नाही मदत करत मला. तेव्हा कशाची रे मदत, भूमीला जेवण नेऊन द्यायचं आहे का, बरं देते हां, नाहीतर मनूला फोन करते, मनू येईल आणि तिचं ताट घेऊन जाईल रूममध्ये. मग आता त्यानंतर आकाश म्हणतो, तू जरा हे जेवण, स्वयंपाक, किचन यामधनं बाहेर पड ना. तेव्हा रागिनी विचारते, मग काय करू. त्यावेळी मी आपल्या कंपनीचं नवीन कॉन्ट्रॅक्ट त्याबद्दल विचारतोय तुला, असं आता आकाश म्हणतो, आणि त्यामध्ये मला मदत कर ना, त्यापासून तू मला ऑफिसमध्ये हवी आहेस, असं आता आकाश स्पष्टपणे सांगतो. तेव्हा आता रागिनी म्हणते, नाही हा आकाश, मी आपलं घर, किचन आणि जेवण यामध्येच खूप खुश आहे. तेव्हा राजाकाका सुद्धा म्हणतात की अरे आकाश, रागिनीचं बरोबर आहे, कारण घरात सुद्धा कोणीतरी काम करायला हवंच ना. मग आता लगेचच आकाश म्हणतो की मला समजतंय काय सिच्युएशन आहे आपल्या घरात, भूमीकडे लक्ष देणं सुद्धा खूप गरजेचं आहे, आणि कंपनीकडे लक्ष देण्यासाठी या नवीन कॉन्ट्रॅक्टसाठी अनुभवी माणसाची खूप गरज आहे. त्यामुळे आत्या प्लीज तू आता नाही म्हणू नकोस, असं आकाश सातत्याने रागिनीला म्हणतो. रागिनी म्हणते, मला हे बघ आकाश, मला आता ती केबिन, त्याचबरोबर कोणतंही पद नको आहे, मी आपलं घर सांभाळते. आकाश आता विचारतो, अगं पण का. त्यावेळी रागिनी म्हणते, कोणाच्याच मनात माझ्याविषयी प्रश्न, शंका, कुशंका आता नको आहेत. अरे अगदी छान चाललंय, कारण नात्यांमध्ये सुद्धा कुठलाही भेदभाव नाहीये, अगदी असंच राहू दे ना छान. आता आकाश म्हणतो, माझ्यासाठी नाही तर निदान भूमीसाठी तरी हो म्हण.
त्यावेळी रागिनी म्हणते, अरे बाळा, तिच्यासाठीच नाही म्हणतीये मी. आता तिने माझ्यावर कोणताही संशय घ्यायला नको असं मला वाटतं. आधीच बिचारी बाळाच्या टेन्शनमध्ये आहे, त्यामुळे आता माझ्या टेन्शनमध्ये तर नकोच नको. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, माझं ऐक, तू आता ना सध्या इमोशनली विचार करतेस. तू तुझा वेळ घे, विचार कर आणि मग मला उद्या सकाळपर्यंत सांग. त्यामुळे आत्या प्लीज, तू मला हवी आहेस. मी तुला शब्द देतो, तुझ्यावर कोणीही काहीही शंका घेणार नाही आणि घेतली ना तर मीच तुझी ढाल बनून उभा राहीन. आत्या, तू मला हवी म्हणजे हवीच आहेस ऑफिसमध्ये. त्यावेळी राजा काका आता लगेच इशारा करून आकाशला विचारतात, काय हे? मग आता आकाश सुद्धा इशारा करतो आणि राहू द्यात तिला ऑफिसमध्ये असं म्हणतो. त्यावेळी रागिनी आपला निर्णय काही सांगत नाही, मुद्दामच जेवण करून घ्या असं म्हणून त्या दोघांनाही ती जेवण वाढते आणि जेवण वाढता वाढता मनातच विचार करते, किती आणि कशी थांबवशील ग भूमी तू मला आता? तू म्हणाली होतीस ना आकाशचे हक्क हे अबाधितच राहायला हवेत. आता तूच बघ, आकाश मला अगदी ताटात सजवून तो हक्क देतोय. असं म्हणून पौर्णिमा आता गालातच हसते, कारण तिचा जो काही हेतू असतो तो आता साध्य झालेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी रात्रीची आता बाळाकडे चाललेली असते. तेव्हा आकाश आता रागातच भूमीला म्हणतो, थांब, आणि आत्तापर्यंत आपण कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ केलेली नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव भूमी, तुझ्या या हट्टामुळे ना त्या दोघांचं नातं संपेल आणि पारितोषचा संसारही मोडेल. त्यामुळे आता तू ठरव तुला काय करायचंय. तेव्हा भूमी आता पळतच तिथून जाते. तर आता दुसरीकडे रागिनी गाडीतून चाललेली असते. तेव्हा तिच्या गाडीसमोर कोणीतरी येतं, त्याने तोंड वगैरे बांधलेलं असतं. तेव्हा ही पद्धत आहे का गाडी थांबवण्याची, गाडी अडवण्याची, असं रागातच रागिनी गाडीतून खाली उतरत विचारते आणि त्याचा चेहरा पाहते. तिला आता काहीतरी प्रसंग आठवतात. मग आता आहेस तू असं म्हणून लगेचच ती त्याच्या तोंडावरचं कापड बाजूला करते. तर आता त्या व्यक्तीला पाहून रागिनीला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.